आजचा जो विषय आपण घेतलेला आहे म्हणण्यासाठी तो म्हणजे खच्चीकरण, ज्याला इंग्लिशमध्ये आपण डिस्करेजमेंट म्हणतो. आपल्या जीवनामध्ये पुष्कळशा गोष्टी अशा घडतात, की त्यामुळं आपलं जीवनामधलं जे ध्येय आहे, ते आपण विचलित होतो. आपलं खच्चीकरण होतं आणि अशा रीतीने खच्चीकरण झाल्यामुळं आपण ज्या गोष्टी करू शकतो, त्या करण्यास आपण असमर्थ ठरतो. परमेश्वराने आपल्याला धीराचा आत्मा दिलेला आहे. परमेश्वराचं म्हणणं आहे, की तुम्ही खचून न जाता माझ्यामध्ये पुन्हा उभा राहा, पुन्हा उभारी घ्या, असं परमेश्वर म्हणणं आहे. ज्यावेळी आपण खच्चीकरण येतं, त्यावेळी काय होतं, आपल्यामध्ये मध्ये एक न्यूनगंडपणा येतो. आणि न्यूनगंडपणा आल्यामुळं आपण जी गोष्ट आपल्याला शक्य असते, ती गोष्ट गोष्ट आपण करण्यास विसरतो. ती गोष्ट करण्यास आपण असमर्थ ठरतो आणि म्हणून खच्चीकरण न येणं अत्यंत महत्त्वाचं आहे. आपण जर बघितलं तर जे मोठे-मोठे धर्मगुरू होऊन गेले, जे मोठे-मोठे वक्ते होऊन गेले, जे मोठे-मोठे व्यक्ती होऊन गेले, ह्या प्रत्येकांना ह्या डिस्करेजमेंट किंवा खच्चीकरणामध्ये सामना करावा लागला. परंतु त्या सर्वांनी आत्मसमर्पण केलं, धीराचा आत्मा घेतला, ते पुन्हा उभारी घेतली आणि खच्चीकरणावर मात करून ते पुढे गेलेले आहे. परमेश्वर म्हणत आहे, की मी तुम्हाला धीराचा आत्मा दिलेला आहे. तेव्हा तुम्ही खचून जाऊ नका. तुमचं खच्चीकरण होऊ देऊ नका आणि हा धीराचा आत्मा घेऊन तुम्ही पुढे जा, असं परमेश्वर म्हणत आहे. परमेश्वर करो, हा धीराचा आत्मा जो आहे, तो आपणास देवो आणि जेणेकरून आपलं खच्चीकरण न होऊन आपल्याला पुन्हा उभारी मिळून आपल्याला उत्तेजन मिळो, ही एकच प्रार्थना मी आज करत आहे. धन्यवाद.